आम्हाला आहे ना हा डोंगर चढताना आहे ना हे कॅक्टस आहे ना हे खूप ठिकाणी दिसले. म्हणजे इथं पाण्याची कमतरता खूप आहे या डोंगरावरती. कारण की इथे आहे ना तिथं बघितले ना हे कॅक्टसचे झाडं भरपूर प्रमाणात आहे. तेव्हा त्या साईडला सुद्धा केवढे मोठे कॅक्टस आहे. हे बा हा मंदिराचा रस्ता आहे. ही पायवाट आहे. इथून वरती गेलं की मंदिर येतं. बघा मित्रांनो, आपल्याला दुसरी नोटीस मिळालेली आहे. इथे असं लिहिलेलं आहे की हा मंदिर परिसर सोडून दुसऱ्या ठिकाणी फिरण्यास तुम्हाला मनाई आहे. इथे खूप प्रकारचे हिंसक प्राणी पण राहतात, जसे की वाघ, बिबट्या, तरस, लांडगे. तर इथे भरपूर मोठी म्हणजे नोटीस लिहिलेली आहे. आणि इथे लिहिलेलं असं आहे, विषारी वन्यजीव प्राणी आहे. ते सापांची सुद्धा भीती आहे या मंदिराकडे. हा रस्ता सोडून तुम्ही जर इकडे तिकडे फिरला तर तुम्हाला तुमच्या जीवाचा धोका आहे. हा मित्रांनो, आपण तिकडचा व्ह्यू कॅप्चर करून इथपर्यंत आलो आहे. गाया पाहिल्या तिला, त्या काय काळ्या गाया. ह्या मित्रांनो, आपण तो डोंगर सोडून खंडोबा महाराजांच्या मंदिराकडे आलेलो आहे. ह्या बघा, इथं बघा हा झेंडा आहे आणि तो तिकडं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त. तुम्ही बघू शकता इथं अजून म्हणजे आहे, लोक आहे आत्ता सध्या. आम्हाला असं वाटलं होतं इथं कोण नसेल, पण भरपूर लोक आहे. हे मंदिर आहे, हा नजारा आहे. मंदिर परिसर त्या मानाने खूप चांगलं ठेवलेलं आहे. हे बघा, हे मंदिर त्या साईडने पण म्हणजे लांबून दिसतं आपल्याला. हे बघा, हे मंदिर आहे. चल दा या.